हॅलो मित्रांनो, हा लाईव्ह ट्रेडचा व्हिडिओ मी 19 तारखेला रात्री मी रेकॉर्डिंग केलेला आणि 20 तारखेला म्हणजे आज मी आता अपलोड करतो. तर व्हिडिओ नक्की बघा आणि अगर आवडल्यास तर नक्की लाईक आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटसुद्धा करा. ओके, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो मित्रांनो, मला एक नॅचरल गॅसमध्ये एक छोटासा सेटअप दिसला, त्यामुळे मी एंट्री घ्यायचा विचार करतो. पण अगर माझ्या लेवलला आला तर मी एंट्री घेईन. पण त्याच्या मागचं पहिलं तुम्हाला एक लॉजिक सांगतो. अगर तुम्ही नॅचरल गॅसचा चार्ट बघाल तर त्याने डब्ल्यू पॅटर्न बनवला. बरोबर, 15 मिनटाच्या का तुम्ही ती टाईम फ्रेम आहे, त्या टाईम फ्रेमवरती त्याने डब्ल्यू पॅटर्न बनवला आहे. बरोबर, आणि आता तो ऑलमोस्ट त्याने ब्रेक केला आहे. त्याने इकडे ब्रेक केला पण त्याने ऑप्शनच्या चार्टमध्ये ब्रेक नाही केला. तर मी ऑप्शनच्या चार्टवरती जसं ब्रेक केलं मी माझी एंट्री घेईन. एक लॉट कॉल सेल पी सेल करीन. ओके, आणि ह्याचं टार्गेट थोडं मोठं एस एल थोडं मोठं असल्यामुळे ना मी काय करणार, अगर समजा माझ्या अगेन्स्टमध्ये अगर ट्रेड जात असेल तर मी कॉलसुद्धा सेल करू शकतो. ठीक आहे, कारण अगर हे बघा ही रेड कॅन्डल मोठी केली त्याच्यानंतर त्याने एम पॅटर्न बनवून तो खाली जाऊन आता वरती आला. बरोबर, अगर हा इथपर्यंत आला असेल, माझी पीची पोझिशन अगर माझ्या अगेन्स्टमध्ये थोडी जात असेल आणि अगर परत हा 4.60च्या प्रीमियमला अगर मार्केट जात असेल तर मी त्या साईडला मी पीसुद्धा सेल करू शकतो. कारण जेणेकरून माझा एस एल आहे तो जास्त मोठा नाही होणार. कारण ऑलरेडी अगर एका पॉईंटवरती अगर तुम्ही एस एल बघत असाल तर ऑलमोस्ट अडीच रुपयाच्या आसपास आहे. त्यामुळे अगर लॉस झाला तर मला एक बऱ्यापैकी लॉस होऊ शकतो. त्यामुळे अगर लॉस कमी करायचा असेल तर मला त्यासाठी पीमध्ये पण एंट्री घ्यावी लागणार, कॉल सेलसुद्धा करावं लागणार. ठीक आहे, त्यामुळे अगर माझ्या अगेन्स्टमध्ये थोडं तरी गेलं तर मी अगेन दुसऱ्या साईडने कॉल सेल करीन आणि मी माझा एस एल आहे तो थोडा कमी करून टाकेन. ओके, आणि अगर समजा माझ्या साईडने मार्केट जात असेल तर मग मी तो हळू ट्रेड करणार. म्हणजे ऑलमोस्ट त्यांचे कॅन्डल बघत मी तो माझा एस एल आहे तो ट्रेल करत राहणार. कारण अगर थोडं तरी माझ्या साईडने जात असेल ना, अगर इथपर्यंत आलं असेल तर मग मी माझा एवढा मोठा एस एल नाही देणार. एंट्री मिळाला ते मी तुम्हाला कळवेन काय असेल ते. तुम्ही आता बघतच असाल की माझी आता ऑलमोस्ट एंट्री होते, फक्त 5 पॉईंट बाकी आहेत, 0.5 पॉईंट बाकी आहेत. ते आता मिळत असेल तर माझी एंट्री ऑलमोस्ट आता तयार होईल. माझी ऑर्डर अगर तुम्ही बघत असाल तर इकडे एक्झिक्यूट झालीसुद्धा. आता बघूया आता आपल्या अगेन्स्टमध्ये जातो की आपल्या साईडने ट्रेड जातो ते. तुम्हाला ह्या ट्रेडचं अपडेट लवकर येतो. अगर ॲडजस्टमेंट होत असेल तर मी तुम्हाला अपडेट देईन. आणि ह्याचा टार्गेट आता ऑलमोस्ट किती वाजलेत, पावणे 9 वाजलेत, तर मी जास्त मोठा टार्गेट नाही ठेवणार आहे. अगर तुम्ही बघत असाल तर त्याच्या रिस्क रिवॉर्ड माझ्या फेवरमध्ये नाही बसत आहे. पण अगर आता जास्त वेळ नाही, त्यामुळे अगर टार्गेट मला 1200 किंवा 1500च्या आसपास मिळाला तर मी माझी पोझिशन ती एक्झिट करू शकतो. ठीक आहे, आणि आता माझी अगेन्स्ट इथपर्यंत आलं त्याच्यानंतर मला एक बऱ्यापैकी लॉस दिसेल आणि तोपर्यंत हावाला पण खाली येईल. मग मी इकडे सुद्धा एंट्री घेऊ शकतो. ओके, काही आता अपडेट आला की मी तुम्हाला सांगेन. अगर आता तुम्ही बघत असाल तर मला टोटल 1975 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे, इकडे अगर तुम्ही बघत असाल तर, आणि ह्या पोझिशनमध्ये मला 875 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे, ॲक्च्युली मी जेव्हा 1000 रुपये प्रॉफिट होता तेव्हा मी माझी पोझिशन मार्केटवरती एक्झिट केली, तर ते एक्झिट करता 875 रुपयाला एक्झिट झाले. ठीक आहे, ॲक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं टार्गेट होतं 1200 रुपयाच्या आसपासचं टार्गेट होतं, 1200 ते 1500च्या आसपासचं टार्गेट होतं. तो अचीव नाही केला, कारण त्याच्या मागचे एक तुम्हाला सिम्पल रिझन सांगतो मी. कारण मार्केटने अगर तुम्ही 15 मिनटावरती बघत असाल तर ऑलरेडी 1, 2, 3, 4 आणि 5 ऑलरेडी 5 ग्रीन कॅन्डल बनवले. मग त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनू शकते आणि त्याच्यानंतर मार्केट हे खाली येत होतं. ठीक आहे, मला 1000च्या आसपास प्रॉफिट दिसत होतं. जसं मी परत एक्झिट केलं त्याच्यानंतर मार्केट त्याच्यानंतर परत वरती गेला. ठीक आहे, आणि माझा जो मेन टार्गेट होता, म्हणजे मी डिसाईड केलं अगर मी थांबलो असतो तर कमीत कमी 2.80च्या आसपास मी माझी पोझिशन आहे ती एक्झिट केली असती. अगर तुम्ही ती पोझिशन बघत असाल तर ती 2.80च्या खालीसुद्धा गेली. एक मी दाखवतो, हे बघा. आता तुम्ही इथे बघत असाल तर 2.15च्या आसपास आता प्रीमियम चालू आहे. ॲक्च्युली मी कधी नॅचरल गॅसमध्ये करत नाही. आय थिंक एकदा दोनदा गेलं असेल तर मला एक्झॅक्टली आठवत पण नाही. पण हे फक्त आणि फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी ट्रेड घेतला का, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. कारण हे प्राईस ॲक्शन फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. हे बघा, मार्केट एवढ्या डाऊन ट्रेंडनंतर पण मी अप ट्रेंड का घेतला, कारण मार्केट खाली पडलं, वरती गेला, तिथून परत खाली जायचं असेल ना तर मार्केटने इथूनच खाली गेला असता. ठीक आहे, त्याने हा वाला परत हाय ब्रेक नसता केला. ठीक आहे, त्याने जसं हा वाला हाय ब्रेक केला, मी माझी एंट्री घेतली आणि माझा टार्गेट कन्फर्म होता की मी 1:2 किंवा 1:3 पर्यंत थांबायचा प्रयत्न होता. पण मी फर्स्ट टाईम करत होतो आणि ऑलरेडी 9 वाजलेले, तर आपल्याला जेवणाचा वगैरे टाईम झालेला आणि त्याच्यामुळे जास्त लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. माझा इनिशियल टार्गेट मला 2.80चा होता आणि तो ॲक्च्युअली हिट पण झाला. आता बघूया नेक्स्ट टाईमला अगर मी कधी करेन तर मी कम्प्लिटली टार्गेटपर्यंत परत थांबायचा नक्की प्रयत्न करेन.
पण ठीक आहे, आय होप तुम्हाला ही प्राईज ॲक्शन कळाली असेल आणि तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.